गोलू मोलू असं इतका क्यूट असतो ना तो, बघायलाच भारी वाटतो. हाय हॅलो नमस्कार, मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ बघितला, आम्ही गेलो होतो ॲक्वेरियमला आणि आज आम्ही आलेलो आहोत कोपनहेगनमध्ये झू बघायला. सो हे झू इतकं मोठं आहे आणि इतकं भारी आहे ना. सेम जसं विहिका लहान होती तेव्हा आम्ही आलो होतो आणि त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी, मला वाटतं 5-6 वर्ष झाले असतील त्याला, 5-6 वर्षांनी आम्ही आज परत आलेलो आहोत मम्मी पप्पांना घेऊन. आणि आता इथलं इकडे चालतात मम्मी पप्पा आणि आता इथलं सगळं झू त्यांना फिरवणार, त्यांच्याबरोबर तुम्हालासुद्धा दाखवणार, तुम्हालासुद्धा फिरवणार. आणि विहिका तर आल्यापासून म्हणजे घरातून निघण्यापासून इतकी एक्सायटेड आहे की मला झू बघायचं आहे, मला ॲनिमल्स बघायचे आहेत वगैरे. ती खूप जास्त एक्सायटेड आहे ना. ॲनिमल्स बघायचे, हो कलर करूया. विहिकाला फेस पेंटिंग करायचं आहे. चलो. आणि विक्रांत आता इथे मॅप घेऊन आलेले आहेत आणि सांगतात डायरेक्शन, कुठून कुठले कुठले ॲनिमल्स पहिले बघायचे, कुठून कसं जायचं ते सगळं विक्रांत बघतात. चलो. पुढे असणार माऊ लायन. हो. सो झूमध्ये एंटर तर करतो आहे आम्ही, नंबर्सप्रमाणे जातो आहे, कुठले कुठले ॲनिमल्स बघायचे काय वगैरे तसा त्याप्रमाणे जातो आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा बेअर दिसत होता. खरं तर बेअर पण आम्हाला अजूनपर्यंत दिसलेलं नाही आहे, पण पुढं जसं जसं जाऊ तसं तसं दिसेलच. आणि आजचं वातावरण सांगायचं झालं तर खरंच खूप छान आहे. खूप जास्त ऊन नाही आहे, छान असं ढगाळ वातावरण आहे आणि जास्त गरम पण होत नाही आहे. आणि हेच वातावरण आम्हाला पाहिजे होतं. चला. आता नेक्स्ट आपला ॲनिमल कोणता आहे? नेक्स्ट म्हणजे फर्स्ट ॲनिमल कुठला आहे आपला? लायन बघायला गेलो तो लायन पण नाही दिसला. तेच ना. पण नाही दिसला. म्हणजे थोडंसं आजचं वातावरणामुळे बाहेर येत नाही आहे का काय झालंय माहीत नाही, पण आल्यापासून 2 ॲनिमल्सच्या ठिकाणी गेलो, 2ही ॲनिमल्स नव्हते. आता अजून पुढे बघूया कुठले कुठले ॲनिमल्स दिसत आहेत आणि कुठले कुठले नाही आहेत ते बघूया. बेर पोलार. माऊ काय माहिती का ते? पोलार बेर आहे, पोलार बेर. हां. झोपला बघ ना, झोपलाय ना, झोपलाय. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. इथे बाबा येते. माझा स्पेशली आवडतीचा प्राणी आणि विहिकाचा पण आवडतीचा ॲनिमल तो म्हणजे पांडा. तर आता इथे पांडा आपल्याला दिसेल. बेस्ट असतो, बेस्ट. पांडा म्हणजे मला इतका आवडतो ना पांडा. असा गोलू मोलू असं इतका क्यूट असतो ना तो, बघायलाच भारी वाटतो. असं किती वेळ मी इथं थांबून बघू शकते पांडा. पांडा गेला गेला गेला. कसे आवाज करताय ना? काय विहिका? पेंग्विन. हा, पेंग्विन.
पेंग्विन आहे का? इकडे बघून बघ ना, काय आहे? पेंग्विन. पेंग्विन कसे थांबलेत बघ. मम्मा, हा बघा ते ना पाण्यामध्ये हरशे. कसा आवाज करतायत ना ते सील. हा ना. डेंजर येतोय आवाज. कसं कुठे जाते ते? हे बघ इथं आले ते बघ तुझ्या ते बघ ते बघ. आणि इथे विहिकाचा फेवरेट अॅनिमल कोण आहे माओ? एलिफंट. एलिफंट. मम्मा, बाबा, एक मिनिट. हा मला ते करायचं. फेस पेंटिंग करूया ना आपण. चल आणि इथून लायन येतोय. हा चल आपण बघूया. लायन नाही, एलिफंट आहे. हाय करतोय है ना? हाय करतो ना? गुड बॉय. हॅलो. बाहेर गेले कांगारू बघायला आलो. सगळे कांगारू झोपलेत. कांगारून गेले. ते तुम्ही बघू शकता कांगारू सगळे, म्हणजे A to Z सगळे कांगारू झोपलेले आहेत इथे इथे. आणि इकडे पण खूप सारे आहेत, ते पण झोपलेले आहेत. तुम्ही बघू शकता. जमले सगळे. सो आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं दुपारचं. आणि अर्धं अजून झू फिरून झालेला आहे, अर्धा अजून बाकी आहे. आणि चालून चालून खरंच खूप दम लागलेला आहे, कारण जे ॲनिमल्स आहेत ना ते खूप असे लांब लांब आहेत. सो त्याच्यामुळे बघता बघता वेळ पण जातो. आणि प्रत्येक ॲनिमल बघायला थोडा वेळ थांबायचं, बघायचं, तिथे छान फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे, त्याच्यामध्ये वेळ जातोच. आणि आधीचे जे तुम्ही ॲनिमल्स बघितले, तुम्हाला सगळे दाखवले ते तुम्ही बघितलेत. आणि आता आम्ही आफ्रिकन जे ॲनिमल्स असतात, जसं की जिराफ असतो, झेब्रा असतो, ते सगळे बघायला जाणार आहोत. आणि ते पण बघायला खूप भारी वाटतं नाही का? तर असं आता ते माझ्या मागे तुम्हाला सेक्शन दिसत असेल. सो लेट्स गो. हां सो आम्ही आता बघायला आलेलो आहोत सगळ्यात भारी म्हणजे फ्लेमिंगो बर्ड्स नाही का? किती भारी. सुंदर कलर आहेत. मागच्या वेळेसपेक्षा ह्या वेळेस खूप जास्त छान वाटतात नाही का? बेस्ट, एकदम बेस्ट. आणि भरपूर आहेत. दे ना माऊ, दे ना खायला. जर्सी गाई आहेत ना या, है ना? जर्सी. पप्पा, हम्म. असं नाही करायचं.